नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे। तर शेतकरी मित्रांनो, कालच मी दक्षिण भारत देवदर्शन कडून आलेलो आहे आणि आपण या अगोदरचे अंदाज अगोदर दिलेले होते। पण सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माफी मागत आहे की आपणास मी अंदाज दिलेला होता साधारण 16 ऑक्टोबरला। त्यामध्ये आपणास सांगितलेलं होतं की आपणास इतका फारसा प्रभाव राहणार नाहीये, पण तो फक्त आपणास स्थानिक वातावरणामध्ये आपणास पाऊस सांगितलेला होता। पण शेतकरी मित्रांनो, मी तेव्हा एक नमूद केलेलं होतं की जो अरबी समुद्रातील जे चक्रवात जी सिस्टीम आहे ती उत्तरेकडे जाईल, दक्षिण बघा गुजरातकडे जाईल असं 16 ऑक्टोबरच्या अंदाजामध्ये आपण सांगितलेलं होतं। तर ठीक त्यानुसार ते न घडता तो आपल्या नाशिक, नंदुरबार, धुळे या पट्ट्यामध्येच तो घोंगावत राहिला। त्या कारणामुळे आपल्या परिसरामध्ये भरपूर असं पाऊस झालेला आहे। आणि पण शेतकरी मित्रांनो, काय झालंय की मी थोडं देवदर्शनासाठी दक्षिण भारतामध्ये गेलेलो असल्या कारणामुळे आपणास पुन्हा अंदाज दिलेला होता एक शॉर्ट व्हिडिओमध्ये, आणि त्या अंदाजामध्ये सांगितलेलं होतं की नाशिक वगैरे या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे। तर असो, आपण तो बघितला नसेल तर तरीही सुद्धा मी आपणास माफी मागतो। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण वळूया पुढील अंदाजाकडे। तर बघा शेतकरी मित्रांनो, काय होतंय की सध्या मोंथा चक्रीवादळ जे आहे ते बनलेलं आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये त्याची जी सिस्टीम आहे ते आपण डोळ्याने बघू शकता। जे आहे ते प्रकार एक जोरदार स्वरूपात आपणास आंध्र प्रदेश या किनारपट्टीवर ते साधारण बघा रात्रीला ते धडकणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आंध्र प्रदेश मधील काकीनाडा वगैरे या परिसरामध्ये ते धडकण्याची शक्यता जास्त आहे। तसेच त्याचा ट्रॅक बघितला तर डिफरंट मॉडेल हे वेगवेगळे अंदाज दाखवत आहे। म्हणजे बघा काय होतंय की काही ECMW मॉडेल बघितला तर त्याचा अंदाज जो सायक्लोनचा जो ट्रॅक आहे तो वेगळा आहे। GFS मॉडेलचा जर बघितला तो वेगळा आहे, आयकॉनचा वेगळा आहे, युक्मोचा वेगळा आहे, तसेच ॲक्सेसचा वेगळा आहे। असे बरेचसे जे GFS वगैरे असे जे जवळपास 12 मल्टी मॉडेल जे असतात ते त्यांचा जर ट्रॅक बघितला तर प्रत्येकाने वेगवेगळा ट्रॅक दाखवलेला आहे। तर आपण त्यावर संक्षिप्त रूपाने आपण समोर आपण बघणारच आहोत, पण नेमकं याचा प्रभाव राज्यामध्ये कसा राहील ते आपण एकदा बघूया। तर शेतकरी मित्रांनो, ही आहे सध्याची सॅटेलाइट इमेज आणि या इमेजनुसार आपण बघू शकता दक्षिण भारतामध्ये गडद असं पावसाचं अनुकूल असं वातावरण तयार झालेलं आहे, कारण की इथे मोंथा चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे आणि याचा प्रभाव बघा दक्षिण भारताला खूप जाणवणार आहे। त्यामध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू किनारपट्टीवर खूप नुकसानकारक पाऊस असा होणार आहे। आणि इकडे जर बघितलं तर अरबी समुद्रामध्ये पण एक चक्रवात सिस्टीम घोंगावत आहे बरेच दिवसापासून, आणि त्याचा प्रभाव म्हणून बघा नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामध्ये खूप असा नुकसानकारक पाऊस पडतोय। तर शेतकरी मित्रांनो, खास त्या विभागासाठीच आपला हा अंदाज राहील आणि बाकी विभागासाठी पण अंदाज राहील। नेमकी यामागे पुढील परिस्थिती कशी राहील त्यावर आपण एक अंदाज टाकूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता ही जी आहे ते हवेमधील आर्द्रताची जी एक इमेज आहे, ग्राफिकल इमेज आहे, त्यानुसार आपणास कळेल की साधारण बघा नोव्हेंबरच्या 10 तारखेपर्यंत हे महाराष्ट्रावर आर्द्रता ही वाढत असल्या कारणामुळे बऱ्याचशा ठिकाणी स्थानिक वातावरणाच्या स्वरूपामध्ये पाऊस होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही आपण आर्द्रतेची जी इमेज आहे ती बघू शकता। ह्युमिडिटी जवळपास 10 नोव्हेंबर पर्यंत राज्यामध्ये याचा प्रभाव हा बऱ्याचशा उत्तर भागामध्ये पण दाखवलेला आहे आणि मध्य प्रदेशमध्ये पण दाखवलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता सध्या MJOची जी परिस्थिती आहे, आपण मागील अंदाजामध्ये पण सांगितलेलं होतं की हिंद महासागरामध्ये MJOचं आगमन होतं आणि त्याचा जो राज्यामध्ये जो बऱ्याचशा विभागामध्ये जो धुमाकूळ घातलेला आहे हा MJO मुळेच घडतंय। आणि शेतकरी मित्रांनो, याचा जो ट्रॅक बघितला तर हा संपूर्ण जगामध्ये जवळपास 30 ते 60 दिवसाचा कालावधी घेतो आणि कधी कधी तो 30 दिवसाचा घेतो, कधी कधी 45 दिवसाचा घेतो, कधी कधी जर परिस्थिती त्या अनुरूप नसली तर तो कमीत कमी 60 दिवसाचा सुद्धा घेतो। तर MJOचं काही आपल्या हातात नसतं, पण तरी शेतकरी मित्रांनो आपण याची खबरदारी म्हणून आपणास मागील माझे जे व्हिडिओ त्यामध्ये आपण MJO बद्दल क्लिअर सांगितलेलं होतं की त्याचं आगमन हिंद महासागरामध्ये होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता आपण बघू शकता की हिंद महासागरातनं तो आता भूमध्य सागराकडे त्याचं प्रस्थान होत आहे। साधारण बघा आपली ही जी इमेज आहे ती साधारण आताची आहे 27 ऑक्टोबरची। तर 27 ऑक्टोबर मध्ये आपण बघू शकता की साधारण बघा हिंद महासागराच्या बराचसा तो दूर चाललेला आहे। आणि पुढील परिस्थिती जर बघितली तर आता राज्यामध्ये इथून इकडे नोव्हेंबर महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, MJO हा आपल्या भारतीय हवामान विभागावर खूप मोठा इफेक्ट करतो। लानिना, अल्निनो या परिस्थिती तर राहतातच। लानिना सध्या न्यूट्रल कंडिशनकडे आणि हळूहळू तो निगेटिव्ह कडे वळतोय, हे आपण मागे सांगितलेलंच आहे। पण शेतकरी मित्रांनो बघा MJOचा इफेक्ट कसा राहतो, तर MJO बघा साधारण 2 नोव्हेंबर पासून भूमध्य महासागराकडे जातोय आणि त्याचाच प्रभाव म्हणून राज्यामध्ये साधारण 2 नोव्हेंबर पासून पावसाचा प्रमाण हे कमी होताना दिसतंय।
आणि आणखी एक पुढील बघा जवळपास 2 महिन्याचा जर अंदाज जर बघितला, तर लॉंग फॉरकास्टिंग जर बघितला, सटीक म्हणजे आपला जो लांब पल्ल्याचा अंदाज बघितला, तर शेतकरी मित्रांनो आपणास दिसेल की साधारण बघा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा एमजीओ हिंद महासागरावर येताना आपणास दिसतोय. म्हणजे त्याचं जी सायकल असते ती 30 दिवस किंवा कधी कधी 45 दिवस पण असते आणि ठीक त्यानुसार त्या भौगोलिक परिस्थिती राज्यामध्ये घडत राहतात. जर त्यावेळेस जर WDचं जर आगमन झाले तर निश्चितच त्यावेळेस आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळीचं सावटे आपणास बघावयास मिळणार आहे. तर चला तर शेतकरी मित्रांनो आपण बघूया नेमकं विविध जे मॉडेल्स असतात, जे मल्टी मॉडेल्स असतात, त्यानुसार आपल्या राज्यामध्ये त्याचा मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव कसा राहील आणि तो कुठल्या भागामध्ये त्याचा ट्रॅक कसा राहील. तर आपण बघू शकता सर्वप्रथम ECMWF मॉडेलनुसार बघा, ECMWF मॉडेलनुसार यामध्ये त्यांनी काल याचे फॉर्मेशन दाखवलेलं आहे आणि आज जवळपास आंध्र किनारपट्टीवर तो टच होताना आपणास दिसेल. रात्री 11:30 दरम्यान तो दाखवतोय. तर याचा जर ट्रॅक बघितला शेतकरी मित्रांनो, तो आंध्र प्रदेश मार्गे छत्तीसगड मार्गे असा बांगलादेशकडे जाताना आपणास दाखवतोय. नेपाळमध्ये पण बरीचशी याची परिस्थिती दाखवत आहे. आपण बघताय की याचा जर प्रभाव बघितला महाराष्ट्र राज्यामध्ये, याचा जर प्रभाव बघितला तर पुन्हा एकदा पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये पावसास अनुकूल असं वातावरण राहणार आहे या येत्या 3 दिवसांमध्ये. आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनी मी जे भाग सांगतोय त्या शेतकरी मित्रांनी काळजी करावी. तर बघा यामध्ये बघा पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर तसेच भंडारा आणि हलकासं यवतमाळकडे याचं नुकसानकारक असा पाऊस हा त्या 3 दिवसामध्ये आपणास दिसणार आहे. तर पूर्व मराठवाड्यामध्ये जर बघितलं शेतकरी मित्रांनो, तर यामध्ये बघा नांदेड जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये आपणास अनुकूल असं वातावरण दिसणार आहे. तर या भागातील शेतकऱ्यांनी हे काळजी करण्याचं वातावरण आहे. आपणास साधारण बघा 2 नोव्हेंबरपर्यंत पावसाचं अनुकूल असं वातावरण राहणार आहे. तर आता आपण बघूया GFS मॉडेलनुसार नेमका ट्रॅक कसा राहील. तर शेतकरी मित्रांनो GFS IMD नुसार जर बघितलं तर त्याचा जो प्रभाव जो आहे तो साधारण छत्तीसगड पर्यंत दाखवलेला आहे आणि जर त्यामध्ये जर काही फरक नाही झाला तर त्यामध्ये म्हणजे बघा तो डिप्रेशन मध्ये सध्या सुरू आहे आणि त्याचा फारसा प्रभाव त्यांनी दाखवलेला नाही. म्हणजे साधारण बघा पूर्व विदर्भ आणि छत्तीसगड पर्यंत त्याचा जो प्रभाव आहे तो दाखवलेला आहे. आपण बघू शकता सध्या एमजीओची जे अँप्लिट्यूड आहे ते बघा 5 आणि 6 मध्ये सध्या सुरू आहे. म्हणजे भूमध्य महासागराकडे हा जो मॅरिटाईम कॉन्टिनेंट असतो भूमध्य महासागराकडे त्याचं गमन झालेलं आहे. सध्या तो जेमतेम हिंद महासागराकडनं निघालेला आहे. तर आता पुन्हा एकदा 30 दिवसाने तो पुन्हा आपल्या हिंद महासागराकडे येणार आहे आणि तेव्हा आपणास पावसाची स्थिती ही त्यानुसार आपणास दिसणार आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण बघताय बघा आपल्या सध्या जो ट्रॉपिकल टिडबिट्स नुसार GFS मॉडेलनुसार जर बघितलं तर सध्या राज्यामध्ये बघा 2 सिस्टीम दाखवलेला आहे आणि त्याचा प्रभाव म्हणूनच सध्या जी परिस्थिती आपणास राज्यामध्ये जे दिसत आहे, जो पावसाचा जो आपणास खूप असा प्रभाव दिसतोय तो नेमका कुठल्या सिस्टीममुळे दिसतोय तो आपण बघू शकता. तर साधारण बघा त्या 2 सिस्टीम दिसत आहे बघा. एक हे जे आहे ते मोंथा चक्रीवादळ आहे आणि इकडे अरबी समुद्रामध्ये पण एक 92 LB नावाने एक सध्या चक्रवात सिस्टीम सुरू आहे. तर याचा मोंथा चक्रीवादळाचा जर प्रभाव बघितला शेतकरी मित्रांनो, तो हा जो आहे तो पूर्व मराठवाडा, पूर्व विदर्भ या भागात जाणवणार आहे. तसंच त्याचा पडसाद म्हणून राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी ढगाळ परिस्थिती आणि काही ठिकाणी स्थानिक वातावरणामध्ये पाऊस हा होऊ शकतो. बघा मोंथा चक्रीवादळ जरी या दिशेने जरी जात असलं म्हणून याचा अर्थ असा नाही होत की या भागांना पाऊस राहणार नाही आहे. या भागांना सुद्धा पाऊस राहणार आहे. कारण की काय होतं की अरबी समुद्रामधील जी चक्रवात सिस्टीम आहे तिचा प्रभाव म्हणून बघा पुढील 3 दिवस एक काळजी करण्याचं वातावरण जे आहे ते नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांना राहणार आहे. तसेच यामध्ये संभाजीनगरचा वैजापूर वगैरे तसेच कन्नड वगैरे हा परिसर येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा अरबी समुद्रामधील सिस्टीमचा जो आहे प्रभाव तो या भागांना राहणार आहे आणि बंगालच्या उपसागरामधील जो सिस्टीम आहे त्याचा प्रभाव म्हणून बघा पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भाचा अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या भागामध्ये पण त्याची जी झळ आहे ती पोहोचणार आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा आज आहे 27 ऑक्टोबर. तर साधारण बघा 28, 29, 1 नोव्हेंबर पर्यंत या 3 दिवसामध्ये राज्यात या भागांना पाऊस हा राहणार आहे. यामध्ये बघा उत्तर महाराष्ट्र सुद्धा आलेले आहे, पश्चिम म्हणजे विदर्भाचा प्रदेश सुद्धा आला आणि पूर्व मराठवाड्याचा सुद्धा आलेला आहे. राहिला प्रश्न दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. तर यांना फक्त काळजी करण्याचं वातावरण नसल्या कारणामुळे फक्त यांना स्थानिक वातावरणाचा जो पाऊस आहे तो आपणास बघावयास मिळणार आहे. सर्वत्र असा पाऊस राहणार नाही आहे. काळजी फक्त बघा उत्तर महाराष्ट्र, विदर्भ तसेच पूर्व मराठवाडा या भागांना राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता साधारण बघा ही जी इमेज आहे ती 4 नोव्हेंबरची दाखवत आहे. 4 नोव्हेंबर ही जी इमेज आहे ती
4 नोव्हेंबरची दाखवत आहे। 4 नोव्हेंबरमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्येच वातावरण दाखवलेलं आहे। नंतर पावसाचं जे क्षेत्र आहे ते संपूर्ण राज्यात न जाताना दिसतोय। मी आजच मेसेज टाकलेला आहे की साधारण बघा 7 नोव्हेंबर पासून राज्यामध्ये पाऊस जाताना दिसतोय आणि तेव्हाच परत एकदा बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टीम होताना तयार दिसते, पण त्याचा जर ट्रॅक बघितला तर ते इकडनं अति उत्तरेकडे असल्या कारणामुळे ते लगेच बांगलादेशकडे जात आहे। त्याचा कुठलाही प्रभाव राज्याला राहणार नाही आहे आणि आपण बघू शकता फक्त 11-12 नोव्हेंबरला पूर्व विदर्भाकडे थोडंसं तुटक स्वरूपात वातावरण दिसत आहे आणि नंतर कुठलंही सिस्टीम राज्यामध्ये दिसणार नाही आहे। तर आपण या अगोदरच एक एमजीओचा जो आपण आता सध्या अगोदरच्या स्लाइड्स मध्ये जे दाखवलेलं आहे की एमजीओचा इम्पॅक्ट बरोबर 30 दिवसांनी पुन्हा एकदा राज्याला दिसणार आहे। तर त्यानंतर परिस्थिती कशी राहील त्यावर आपण एक नजर पुन्हा टाकणार आहोत। तुर्तास हा अंदाज लक्षात घेऊन आपल्या कामाचं नियोजन करावे। तर शेतकरी मित्रांनो, अंदाज जर आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।